येतो चलो ठीक आहे. सो या अगोदरचे म्हणजे ज्यांचा कालावधी आता संपला आहे ऑलमोस्ट, ते माननीय श्री व्यंकय्या नायडू यांचा नंतरची जी काय पोस्ट आहे तर त्या संदर्भात निवडणूक झालेली होती आणि त्यासाठी सुद्धा पेन कसा चालू करायचा, इकडे जायचं का? ओके हां. तर या पदासाठी जगदीप धनखर यांची नवीन उपराष्ट्रपती या पदासाठी निवड झालेली आहे आणि यांच्यासोबत यांच्या विरोधात ज्यांनी UPAच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केलेली होती त्या माननीय मार्गारेट आल्वा यांचा पराभव झालेला आहे आणि धनखड जे आहेत हे 528 मतांनी जे आहे हे यांना मतं मिळाली आहेत आणि अल्वा यांना 182 मतं यामध्ये मिळाली. सो जगदीप धनखर जे आहेत हे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले असून यांची उपराष्ट्रपती या पदासाठी आता निवड झालेली आहे. सो जगदीप धनखड जे आहे यांचा थोडंसं आपण या आधीचा जो कालावधी आहे किंवा काय पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे ते जरा बघून घेऊ. हे सध्या पश्चिम बंगाल जिथे माननीय ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री आहेत, या राज्याचे राज्यपाल आहेत, राज्यपाल म्हणून यांनी काम केलेलं आहे. यांचा जन्म 18 मे 1951ला राजस्थानमध्ये झालेला आहे. आज आपल्या देशामध्ये लोकसभा अध्यक्ष माननीय श्री ओम बिर्ला आणि आता आपण पाहतोय की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे जगदीश धनखर हे दोनही हाऊस चालवणारे जे सुपुत्र आहेत हे राजस्थानचे आहेत, हे आपल्या माहितीसाठी. ओके. त्यांनी राजस्थान विद्यापीठामधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. जनता दल म्हणजे भारतीय जनता पार्टी जे अगोदर होतं त्याचं जनता दल होतं. तर जनता दलकडून ते 1889 ते 91 या काळामध्ये झुंझुनू या लोकसभेचे खासदार होते. 1983 ते 98 या दरम्यान राजस्थान विधानसभेत किशनगडचे आमदार म्हणून सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सध्या ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत माननीय श्री व्यंकय्या नायडूपर्यंत म्हणजे 2017पासून तर आत्ता 2022पर्यंत ते 5 वर्षापर्यंत हे कार्यरत होते. पहिले जे आपले राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके. आणि तिथपासून जाकीर हुसेन आहे, VV गिरी, त्यानंतर गोपाल पाठक आहेत, BD जट्टी आहेत, मोहम्मद हिदायतुल्ला आहे, R व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, KR नारायण, त्यानंतर कृष्णकांत आहेत, त्यानंतर भैरवसिंग शेखावत आहेत, त्यानंतर मोहम्मद हमीद अन्सारी 2007 ते 2017 हा टेन्युअर यांना लाभला होता आणि त्यानंतर 2017 ते 2022पर्यंत माननीय श्री व्यंकय्या नायडू. आता व्यंकय्या नायडूनंतर जगदीश धनखर या सभागृहाचं जे आहे ते नेतृत्व करते. दुसरी एक पॉलिटिकल न्यूज आहे, नीती आयोगाच्या बैठकीत बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांची भूमिका. सो पॉलिटिकल याचा जो अँगल आहे तो आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा नाही आहे. आपण यातला आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेला जो अँगल आहे तो लक्षात घेऊ. आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर पंचवार्षिक योजना ह्या राबवल्या जायच्या. सो या आधीचं काँग्रेस गव्हर्नमेंट किंवा त्याला UPA गव्हर्नमेंट म्हणू आपण, तर देशासाठी 5 वर्षात काय काय योजना करायच्यात, उद्योग क्षेत्र असेल, जलसिंचन असेल किंवा इतर जे काही कृषी क्षेत्र असेल, तर त्यासाठी माननीय पंतप्रधान या नियोजन आयोगाचे अध्यक्ष राहायचे. एक त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यांना उपाध्यक्ष केलं जायचं. त्यानंतर राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री हे या नियोजनाचा प्रमुख भाग असायचे आणि इतर सदस्यसुद्धा राहायचे. परंतु 2015ला यामध्ये बदल करण्यात आला. NDA गव्हर्नमेंट आल्यानंतर पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी या पंचवार्षिक योजनेचं जे मॉडेल होतं ते बंद केलं आणि नीती आयोगाची स्थापना केली. सो नीती आयोगाच्या या स्थापनेच्या माध्यमातून आता देशात काय विकास कामं केली जातील किंवा कशा पद्धतीनं या संदर्भामध्ये काम केले जातील याची धोरणं आखली जातात. सो या संदर्भात जी कौन्सिल किंवा एक गव्हर्निंग काउन्सिल असतं यामध्ये एक बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीत 7 ऑगस्टला राष्ट्रपती भवनला ही बैठक संपन्न झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये.
सो जुलै 2019 नंतर परिषदेची ही वैयक्तिक पहिली बैठक आहे. या परिषदेमध्ये पीक विविधीकरण आहे, शहरी विकास आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आता 1986चं पहिलं आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं, ज्या माध्यमातून काम चाललं होतं. आता 2020पासनं म्हणजे कोविडमुळे हे इम्प्लिमेंटेशन पुढे गेलं, पण 2022पासनं याची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. सो या संदर्भामध्ये यावर चर्चा झाली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अगोदर IFS ऑफिसर होते इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचे. नंतर मोदी सरकारच्या सेकंड टेन्युअरमध्ये यांना परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणजे त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री माननीय सुषमा स्वराजजी यांच्या कार्यकाळात त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि त्यानंतर आता त्यांना कॅबिनेट मंत्री परराष्ट्र संबंध या संदर्भातलं मंत्रिपद देण्यात आलं. सो 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारताच्या G20 अध्यक्षपदावर सादरीकरण केलेलं आहे. हे एक माहिती आपल्यासाठी. आता नीती आयोग काय आहे, तर आपलं जे सार्वजनिक देशाबद्दलचं धोरण असेल किंवा योजना असतील या संदर्भामध्ये नियोजन करणे व त्या नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विविध माध्यमातून सातत्यपूर्ण विकास साध्य करणे हे याचं धोरण आहे. सो याची जी स्थापना आहे ही 2015ला करण्यात आली. ओके. आणि केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असा देशाचा सर्वांगीण विकास करणं. ओके. त्यानंतर त्याचं धोरण निर्धारण करणं इत्यादी उद्दिष्टांना धरून नीती आयोग जो आहे तो इस्टॅब्लिश करण्यात आला. आता नीती आयोगाचं जे गव्हर्निंग काउन्सिल आहे याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होतं, तर भारताचे पंतप्रधान हे याचे अध्यक्ष असतात. ओके. त्यानंतर विधिमंडळात सर्व जे राज्य आहेत आणि त्या राज्याचे जे केंद्रशासित प्रदेश आहेत या जस्ट अ सेकंड या केंद्रशासित प्रदेशांचे आणि राज्यांचे मुख्यमंत्री. ओके. त्यानंतर पदसिद्ध सदस्य जे कोण नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील ते. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल म्हणू आपण, उपराज्यपाल. जसं एखादं राज्य ज्याला राज्याचा दर्जा आहे तिथे राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे पद असतं. आणि जिथे केंद्रशासित प्रदेश जसं दिल्ली आहे, चंदीगड आहे, त्यानंतर पॉंडिचेरी आहे, आता जम्मू काश्मीर करण्यात आलं, तिथे जे काही राज्यपाल असतात त्यांना उपराज्यपाल असं म्हटलं जातं. त्यानंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष अपेक्षित असतं की आर्थिक विकासाच्या संदर्भातला अनुभव असलेल्या व्यक्तीकडे हे पद जायला पाहिजे. तर यामध्ये सुमन बेरी हे सध्या आपले नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. सुमन बेरी जे आहेत यांचा या अगोदरचा जो कालावधी आहे तो नॅशनल काउन्सिल ऑफ एम्प्लॉईड इकॉनॉमिक रिसर्च या पदावर ते महानिर्देशक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ओके. आणि विश्व अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची एक ओळखसुद्धा आहे. नीती आयोगाचा पूर्णवेळ सदस्य जे यासाठी अपॉइंट करण्यात आलेले आहे आणि निमंत्रित सदस्य जे आर्थिक संदर्भामध्ये जागतिक लेवलवर प्रसिद्ध असलेले जे सदस्य असतात यांनासुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यापुढची बुद्धिबळाच्या स्पर्धेसंदर्भातली बातमी आहे. भारतीय खेळाडू विश्वनाथ आनंद यांच्या बुद्धिबळातील कामगिरीबद्दल आपण सुपरिचित आहोतच. आता एक दुसरी महत्त्वाची बाब, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ हे एक ऑर्गनायझेशन आहे किंवा याला जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणा. ओके. सो या जी संस्था आहे याच्या उपाध्यक्षपदी विश्वनाथ आनंद जे आहे यांची निवड झालेली आहे. अशा कुठल्याही क्रीडा प्रकार असेल किंवा जागतिक संशोधनाच्या काही परिषद असतील या ठिकाणी आपला भारतीय व्यक्ती जाणं ही एक अत्यंत अभिमानाची बाब असते आणि त्या माध्यमातून भारताच्या क्रीडा क्षेत्रातील जे नवतरुण आहे यांना जागतिक लेवलचं एक व्यासपीठ चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्याची जी दालनं आहेत ती या माध्यमातून ओपन होत असतात. विश्वनाथ आनंद यांच्याबद्दलचा जे यांनी 5 वेळा विजेता असलेले जे काय आनंद डोकोविज आहे हा सुद्धा या संघाचा भाग असणार आहे. आता परीक्षेसाठी या संदर्भानं काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊ. विद्यमान अध्यक्ष जे आहे अर्काडी दोरकोविच हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. ओके. आणि उपाध्यक्ष म्हणून विश्वनाथ आनंद यांची निवड झालेली आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाचं जे मुख्यालय आहे ते लॉसने इथे आहे जे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924ला पॅरिस फ्रान्स या देशामध्ये झालेली आहे आपल्या माहितीसाठी. आता
ऑगस्ट क्रांती दिनाच्या संदर्भानं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्या देशावर जे ब्रिटन हा जो देश आहे, ब्रिटन म्हणजे हा युरोप खंड, हा आफ्रिका खंड आणि इकडे एशिया, हा समजा भारत देश. इथे आलेले जे ब्रिटिश होते, केप ऑफ गुड होपला वळसा घालून आलेला पोर्तुगीज आणि याच्यानंतर जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी EIC म्हणू आपण त्याला, याची जी 31 डिसेंबर 1600ला स्थापना झाली होती. पुढे 1757ला प्लासीच्या माध्यमातून यांनी राजकीय आपलं पाऊल टाकलं आणि 1857पर्यंत संपूर्ण आपला जो भारत आहे हा ताब्यामध्ये घेतला. पुढे 1857 म्हणजे 1858 मुख्यतः म्हणून 1858 ते पुढे 1947पर्यंत डायरेक्ट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी नाही तर ब्रिटिश साम्राज्याने आपल्यावर राज्य केलं. ब्रिटिश साम्राज्य, ब्रिटनची जी राणी किंवा राजा होता तो आपला मालक होता किंवा त्या आपल्या राजकीय व्यवस्था संपूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये होती. 1947 म्हणजे जवळपास 1940पर्यंत 58पासून 1939 जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं त्यावेळेला जगामध्ये पारतंत्र्यात असलेले देशांना अत्यंत भयानक अशी परिस्थिती भोगावी लागू शकते, एकूणच अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि म्हणून साम्राज्यवादी राष्ट्रांच्या अतिरेकी साम्राज्यवादाच्या या वाटचालीमध्ये आपण त्याचा भाग होऊ नये म्हणून पारतंत्र्यात असलेल्या देशांनी स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सो इथून 39ला दुसरं महायुद्ध सुरू झालं, 40ला वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला आणि 1942ला महात्मा गांधी ज्यांनी आयुष्यभर अहिंसेचा उच्चार केला, त्यांनी अखेर भारतीय जनतेला करा किंवा मरा असा संदेश दिला. सो ते छोडो भारत आंदोलन, ज्याला क्विट इंडिया मुवमेंट असं म्हणतो, याला 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. ओके, आणि म्हणून ऑगस्ट क्रांती दिन जो आहे तो 8 ऑगस्टला त्याचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा झाला. आता भारत छोडो किंवा करो या मरो या दोन घोषणा यातल्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. सो भारत छोडो ही ब्रिटिशांना केलेलं आव्हान होतं आणि करो या मरो यामध्ये प्रत्यक्षात कोणी मरावं असं गांधींना अपेक्षित नव्हतं. सो महात्मा गांधीजींना हे अपेक्षित होतं की आता पारतंत्र्यातनं मुक्त होण्यासाठी एक तर प्रयत्न करा, नाहीतर पारतंत्र्यात म्हणजे गुलामगिरीमध्ये कितपत मरा, असं त्या बोलण्यामागचा अर्थ होता. 8 ऑगस्ट 1942ला ब्रिटिशांच्या नियमानुसार महात्मा गांधींनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मुंबई येथे अधिवेशनात चळवळ सुरू करण्याचा निर्णय झाला. त्याला ऑगस्ट मुवमेंट किंवा ऑगस्ट चळवळ असं सुद्धा म्हटलं जातं. सो या संदर्भानं 80 वर्ष म्हणजे वर्धापन दिन आहे, 80 वर्ष पूर्ण झालीत. सो त्या संदर्भानं काय याच्या संदर्भातले डिटेल्स आहेत ते जरा आपण माहिती करून घेतले पाहिजे. सो यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की 8 ऑगस्ट रोजी जे त्यावेळेचा राष्ट्रीय सभा होता, भारतीय राष्ट्रीय सभा, यात मुंबईचं जे अधिवेशन होतं या अधिवेशनात हा ठराव संमत करण्यात आलेला होता की जनआंदोलनाचा मार्ग मोकळा केला गेला पाहिजे आणि म्हणून भारत छोडो आंदोलनात ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्याच्या संदर्भांना ऑगस्ट आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती म्हणून असंही त्याला ओळखलं जातं. 8 ऑगस्टला हे करण्याचा निर्णय झाला. ओके, आणि मुंबईतलं जे गोवालिया टँक आहे या अगोदर हे पुण्याला करण्याचा निर्णय झाला होता, पण त्यानंतर ते मुंबईला हलवण्यात आलं आणि आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू करण्यात आलं, ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून सुद्धा आज ओळखलं जातं. सो या संदर्भातले जे डिटेल्स आहेत ते आपण घेऊन घेऊया. या अगोदरचं फडणवीस सरकार यांच्या काळामध्ये मुंबई अहमदाबाद हा जो बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे याला मंजुरी देण्यात आलेली होती. जपान सरकारच्या माध्यमातून यासाठी कर्जसुद्धा देण्यात आलेलं आहे. सो ही बुलेट ट्रेन काय प्रकल्प आहे, आत्ता या आधीचं जे गव्हर्नमेंट होतं उद्धव ठाकरे सरकार, ह्या उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर आत्ता जे काय एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, सो यांच्या सरकारने आता परत मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो काही प्रकल्प होता त्याला सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो या संदर्भातले जे डिटेल्स आहेत ते जरा इथे लक्षात घ्या. ताशी वेग या बुलेट ट्रेनचा 320 किलोमीटर असणार आहे. हा पूर्ण प्रकल्प होण्यासाठी साधारणतः 7 वर्ष वेळ गृहीत धरण्यात आलेला आहे. याचं टोटल अंतर 508 किलोमीटरचं असणार आहे. त्यापैकी 120 किलोमीटरचा मात्र प्रवास हा महाराष्ट्रातून होणार आहे. उर्वरित प्रवास हा गुजरातमधला आहे. बुलेट ट्रेनची जी 12 स्थानकं आहेत
त्यातली 4 स्थानकं म्हणजे वांद्रे, ठाणे, विरार आणि बोईसर, ही 4 ठाणे महाराष्ट्रातली असतील आणि उर्वरित ही जी काही 8 स्थाने आहेत ही गुजरातमधली असतील. ओके. सो याच्यामधला जो याचं साधारणतः तिकीट 27 ते 3 हा आता पुढचा विषय आहे. मेन प्रश्न आहे 36,000 प्रवासाची. मेन प्रश्न हा आहे आता, महाराष्ट्र सरकारचं या प्रकल्पात 20,000 कोटीचं भांडवल असणार आहे. जपान सरकारकडनं यासाठी 0.1% दरानं 88,000 कोटीचं दीर्घकालीन कर्जसुद्धा घेतलं जाणार आहे. सो यात 50% जो वाटा आहे हा केंद्र सरकार टाकणार, 25% वाटा महाराष्ट्र सरकार आणि 25% वाटा जे आहे ते गुजरात सरकार. ओके, चला पुढे जाऊ. आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये सध्या चीन आणि तायवानचे जे संबंध आहेत ते ताणल्या गेलेले आहेत. अमेरिकेचा यामध्ये हस्तक्षेप होतो आहे. आता आपल्या जगामध्ये म्हणजे अमेरिका, रशिया, चीन ह्या 3 असे राष्ट्र आहेत. या 3 राष्ट्रांनी देश आपापल्या बाजूनं कसे करायचे, जागतिक लेवलवर आपली आर्थिक विकास कसा साध्य करायचा या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून युरोपियन युनियनमध्ये सहभागी होत असल्यामुळे किंवा नॅटोचा सदस्य होत असल्यामुळं रशिया आणि युक्रेनचं युद्ध जवळपास मागील 3.5 ते 4 महिन्यापासून सुरू आहे. सो यात युरोपियन युनियन मदत करेल किंवा नाटे राष्ट्र मदत करेल म्हणून युक्रेननी युद्ध तर सुरू केलं आणि त्यानंतर जवळपास आज अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध लादून सुद्धा 3-3.5 महिने झालेत, परंतु अजून युद्ध थांबलेलं नाही आहे. आणि म्हणून चीन आणि तायवान, आता तायवान हा जो प्रदेश आहे म्हणजे जापान आणि चीनचं जे मागे युद्ध झालं होतं, मी यावर डिटेल सेशन घेणार आहे. सो त्यावेळेला वेगळा झालेला हा भूभाग यावर चीन आपला स्वतःचा ताबा सांगतोय. यामध्ये अमेरिकेकडे तायवानचं वाढत असलेलं आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा आर्थिक परराष्ट्र संबंध असतील, ही बाब चीनला रुचलेली नाही आणि म्हणून चीनने तायवानचा जो सीमावर्ती भाग आहे तिथे युद्ध सराव सुरू केलेला आहे. आता युद्ध सराव म्हणजे काय, तर ही सरळ चुनौती आहे किंवा आव्हान आहे. सो अशा ठिकाणीमध्ये अशा स्थितीमध्ये रशिया आणि युक्रेनचं जर उदाहरण लक्षात घेतलं तर अमेरिका फार तर काय करेल तर चायनावर आर्थिक निर्बंध लादेल, परंतु तायवाननी युक्रेनसारखी निर्णय घ्यावा की नाही घ्यावा यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठल्याही राष्ट्राच्या मदतीने आपल्या देशातील सामान्य नागरिकांना युद्धाच्या खाईत लोटणं हे कुठल्याही राष्ट्राने अशा पद्धतीचे निर्णय घेऊ नये. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं हे राष्ट्रप्रमुखांच्या महत्त्वाकांक्षेचा जरी भाग असला तरी याचे भयानक परिणाम जे असतात हे सामान्य माणसाला भोगावे लागतात. आणि म्हणून कुठल्याही राष्ट्रासाठी ते जे युद्ध आहे हे सामान्य जनतेच्या हिताचं कधीच असू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या तर कंबरडं मोडतंच, डिफेन्सच्या दृष्टीनं तर मोडतंच, सैनिकांचे मृत्यू होतात तोही भाग वेगळाच, परंतु त्या देशाच्या म्हणजे जो लढणारा आहे तो, जो जिंकणारा आहे तो आणि जो हरणारा आहे तो, या सगळ्यांच्याच आर्थिक अधोगतीला हे युद्ध कारणीभूत ठरत असतात. ओके. सो यातून आता पुढे युनोसारख्या ज्या जागतिक ऑर्गनायझेशन आहे यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धतीचे युद्ध पातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजे. आता याच्यात हे क्रक्स तुम्हाला माहिती आहे संघर्षाचं कारण, अमेरिकेच्या हाऊसच्या ज्या मेंबर आहेत त्या नॅन्सी पॉलिसी ह्या तिथे भेटीला गेल्या आणि त्यातून अमेरिका आणि तायवानचं वाढत असलेला संबंध हे चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहे शी जिनपिंग यांना पटलेलं नाही आणि त्यांनी त्यातून जो संघर्ष आहे तो पुढे सुरू केलेला आहे. आता एक दुसरी महत्त्वाची बातमी आहे, जागतिक असे काही महापुरुष म्हणू आपण की ज्यांच्या तत्त्वज्ञानामुळं अनेकांचं जीवन जे आहे ते प्रभावित झालेलं आहे. अशा आत्ताच्या तत्त्ववेत्यांपैकी की आध्यात्मिक नेते माननीय श्री दलाई लामा यांचा उल्लेख करावा लागतो. सो लडाखमध्ये जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे या सन्मानाने तिबेटी आध्यात्मिक जे गुरु आहेत माननीय दलाई लामा यांचा जस्ट अ सेकंड यांचा तिबेटी आध्यात्मिक जे गुरु आहे यांचा लडाखचा जो एक
सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्या सन्मानाने यांना सन्मानित करण्यात आले. द पाल आर नागम डस्टॉन हा या पुरस्काराचं नाव आहे. मानवतेच्या सर्वोत्तम कार्यासाठी केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. 6वा पुरस्कार लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल जे आहे यांच्याद्वारे हा प्रदान करण्यात आलेला आहे, ज्याने सिंधू घाट येथे स्थापन दिनानिमित्त द पाल आर नागम डेस्टॉन या पुरस्काराचं सन्मानाचं वितरण जे आहे ते करण्यात आलं. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर ही मिस इंडिया US जो सन्मान आहे हा यांना मिळालेला आहे. क्रीडा जगतातल्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय जे खेळाडू आहेत त्यात ॲथलेटिक्स असतील, बॅडमिंटन असेल किंवा इतर वेटलिफ्टिंग असेल, अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 2010 नंतर 2022मध्ये अत्यंत उत्तम अशा पद्धतीची कामगिरी जी आहे आपल्या खेळाडूंनी केलेली आहे. यामध्ये PV सिंधू असेल, लक्ष्य सेन असेल, त्यानंतर चिराग शेट्टी आहे, त्यानंतर अंचता कमल आहे. या खेळाडूंनी सुवर्णपदकं जी आहेत ती यामध्ये पटकावलेली आहे. सो 28 जुलै ते 8 ऑगस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या आहेत याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 22 गोल्ड मेडल सुवर्णपदकं, त्यानंतर 16 रौप्य पदकं आणि 23 कांस्य पदकं अशी 61 पदकं भारतीय खेळाडूंनी जिंकलेली आहे. सुवर्णपदक जिंकण्याच्या बाबतीत राष्ट्रकुलमध्ये ही 4थी सर्वोत्तम कामगिरी आपल्या देशाने पटकावलेली आहे. म्हणजे या श्रेणीमध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 2010ला झाली होती, ज्याचं आयोजन दिल्लीला करण्यात आलेलं होतं आणि त्या क्रीडा स्पर्धामध्ये 101 पदकं आपल्या खेळाडूंनी जिंकली होती. ओके, बाकी हे डिटेल्स आपल्या अभ्यासासाठी इथे दिलेले आहेत. ओके, हे बँकिंगमध्ये सुरू झालेलं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चे, ज्यात 61 पदं भारताने जिंकली आणि भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. ओके, यापैकी 22 सुवर्ण आहेत, 16 रौप्य आहेत आणि 23 कांस्य पदकं आहेत. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, असे डेली करंटचे जे सेशन्स आहेत ते आपले घेतले जाणार आहेत. आपण आपल्या मित्रांनाही याची माहिती द्या. आपलं आकार फाउंडेशन संस्थेचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांकडे त्याला शेअर करा. दुसरी एक रिक्वेस्ट असेल, त्याचं बेल आयकॉन आपण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन जे सेशन्स किंवा नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर येतील त्याची माहिती आपल्याला मिळेल. आपण मला जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटू.